सर्व पत्रकार बंधूंचं स्वागत. आज या पत्रकार परिषदेला उपस्थित आपले शहराचे प्रथम नागरिक विनोदजी मेहता, डेप्युटी मेयर किशोरजी, आमचे स्टँडिंग चेअरमॅन हसमुखभाई. आज 2-3 विषयावर पत्रकार परिषदच्या माध्यमातून लोकांपर्यंत हे मेसेज जावा यासाठी आपण सर्वांना बोलवलं, आपण आले त्याबद्दल धन्यवाद. सर्वात पहिला मीरा भाईंदरला मेट्रो हा 2019 अखेरला काम सुरू झालं. 2017ला ज्यावेळी देवेंद्र फडणवीस साहेब महानगरपालिकेच्या निवडणुकीला आले होते प्रचाराला, त्यावेळी त्यांनी सांगितलं आम्ही मेट्रो सुरू करू. आणि 19ला नरेंद्र मोदी साहेबांचं असल्याचं भूमिपूजन झाला. 19 अखेरला इलेक्शन आपल्याला माहित आहे, इलेक्शनचं 8 दिवसापूर्वी तो काम सुरू झाला होता. मधल्या काळात कोविड आलं आणि नंतर कामही सरकार बदलणं डिले झालं. आणि आता सर्वजण आतुरतेने वाट बघत आहे की मेट्रो कधी चालू होईल. काशीगाव ते दहिसरपर्यंत आमचं पूर्ण रूट रेडी आहे. आणि काशीगाव ते भाईंदर बेस्ट असे 2 प्रकार. आता 3 तारखेला माननीय मुख्यमंत्री साहेबांनी वेळ दिलेला आहे. माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, इतर मान्यवरांच्या हस्ते त्याचं लोकार्पण होणार आहे आणि मेट्रो हे प्रत्यक्ष 3 तारखेला भाईंदरवरनं काशीगाव स्टेशन तिकडनं सुरू होतील आणि दहिसरपर्यंत जातील. दहिसरला इंटरचेंजेस करून ते जात आहेत. ही मेट्रो पुढे अंधेरीपर्यंत कनेक्ट होणार आहे. येणाऱ्या 4-5 महिन्यात तोही प्रश्न सुटेल आणि भाईंदर वेस्ट पर्यंत अखेर डिसेंबर पर्यंत ही मेट्रो वेस्ट पर्यंत घेऊन जायची पूर्ण MMRDA मानसिकता आहे. तर आपण सर्वांसाठी महत्वाचा आनंदाची बाब आहे, कारण की मेट्रो फक्त या यात्रेसाठी तर फायदेशीर होणार, परंतु हा शहराचा दर्जा वाढणार आहे. शहराप्रती लोकांचं, नागरिकांचं, इतर शहराच्या लोकांचं आपल्याप्रती बघण्याची भूमिका बदलेल. हा शहर प्रगतिशील शहर आहे, विकसित शहर आहे आणि मेट्रो मुंबईपेक्षा, सॉरी, मीरा भाईंदर मेट्रो आल्यानंतर मुंबईपेक्षा कमी नाही, अशा प्रकारचा एक मेसेज जाणार आहे की ह्या शहरामध्ये ह्या सर्वच काही आहे. तर 3 तारखेला आता वेळ आणि हे कार्यक्रम आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी, आज सुट्टी असल्याने हा कार्यक्रम येथील रितसर की कसं हा कार्यक्रमची रूपरेखा, इतर पण उद्घाटन आहे. जे ठाणा, आपला गोडबंद ठाणा येऊरला जो टनल आपण बांधतोय त्याचंही भूमिपूजन होणार आहे. बाकी इतर मुंबईचे, कल्याणचे हे सुद्धा. पण मीरा भाईंदर संबंधित एक हे आणि एक टनल ठाणा जायला आज ट्रॅफिकमध्ये खूप अडचण निर्माण होते. हा टनल पूर्ण झाला की याचंही आपल्याला एक 20 मिनिटात आपल्याला ठाण्याला पोहोचता येईल, अशा प्रकारचं उद्घाटन सोहळा 3 तारखेला माननीय मुख्यमंत्री व इतर मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. ही बातमी आपल्या माध्यमातून द्यायची होती. अनेकदा पत्रकार परिषद, पत्रकारांचं, काही पत्रकारांचं बोलतायत ते लाईव्ह शूटिंगसाठी महासभेमध्ये त्यांचा आग्रह असतो आणि नाही दिला की त्याला वेगवेगळे अर्थ लावतात. बघा, एक प्रकारे तू मीरा भाईंदरचा संसदच आहे आणि त्या ठिकाणी मीरा भाईंदरचे भविष्यातले सगळे निर्णय होतात. एकूण महाराष्ट्रामध्ये जेवढ्या महापालिका आहेत त्यामध्ये आतापर्यंत आम्ही माहिती कुठे चालू आहे त्याची अजून कुठेही आम्हाला एकही माहिती आलेली नाही. शासनाचं धोरण काय, नियम काय, करायचं की नाही. शेवटी करायचं असेल तर ते महापौर त्या सभागृहाचे कस्टोडियन आहे. परंतु हा निर्णय सभागृहाने घ्यावा लागेल की करायचं की नाही करायचं. तर शेवटी कोणी एका व्यक्तीने सांगून किंवा महापौर सांगून तर तसं होणार नाही. महापौर निर्णय घेऊ शकतात, पण तो करायचा की तो हा परत सभागृहाचा निर्णय. परंतु या कारण का आली बंदी करायची, पहिले इकडे काही पत्रकार पाहिजे तसं त्याला सोयचं शूटिंग करायचं, बाकी सोडायचं. म्हणजे आपण जसं बोलतो की निगेटिव्हिटी फास्ट ट्रॅव्हल होते. म्हणजे निगेटिव्ह खाली टाकायचं, पॉझिटिव्ह टाकायचंच नाही. हे आपणही बघितलंय आणि त्यामध्ये वेगळं मेसेज शहरात जातो. तिसरी गोष्ट, ज्यावेळी रेकॉर्डिंग करतात मागे शिवीगाळ चालू असतात. त्याच मोबाईलमध्ये तेही रेकॉर्ड होतात. म्हणजे आपण आपसी जी चर्चा करतो ते त्या लाईव्हच्या माध्यमातून जातो आणि हे अशोभनीय आहे. कारण शहराचे प्रथम नागरिक बसलेले आहे, महिला सदस्य आहेत आणि तुम्ही मागे किंवा इतर लोक जे गॉसिप करतात ते सगळं त्या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून चाललेलं आहे. हे बरोबर नाहीये. आणि लोकशाहीमध्ये आम्ही व्हिविंग गॅलरी आणि पत्रकारची गॅलरी का केली आहे की पारदर्शकता व्हावं. तिकडे स्पीकर सुद्धा लावला, शब्द आणि शब्द तुम्हाला ऐकायला येते की तुम्हाला आम्ही सभागृहामध्ये काय चर्चा होते. परंतु काही लोकांना विशेष कारणाने, विशेष कामासाठी विशेष काहीतरी शूट करायचंय आणि बदनाम करायचं, असं हे चालू शकत नाही. आणि ज्यावेळी करायचं असेल
तर महापालिका आपली व्यवस्था उभारेल. तिकडनं तुम्ही ते इनपुट घ्या. तुम्ही कोणी येईल, शूट करेल, करेल तसं चालणार नाही. अनेकदा त्यामध्ये 50% पेक्षा जास्त महिला सदस्य आहेत. उदाहरण सांगतो. कोणी कसंही बाहेरून फोटो घेईल, ते शोभेल का? योग्य आहेत का? नक्कीच योग्य नाही. पण आपल्याला सुद्धा विनंती आहे, आपण त्याला व्यक्तिगत न घेता, तो सभागृह आहे आणि उच्च स्थान आहे. त्याला आपली एक मर्यादा आहे. आता मी विधानसभेत जातो, मला माझा विधानसभेत फोटो सुद्धा घेता येत नाही किंवा मोबाईलवर बोलता सुद्धा येत नाही. कारण ती सभागृहाची गरिमा आहे. तुम्ही आज पण बघितलं का कोणी संसदमध्ये आपला फोटो काढून टाकलं किंवा विधानसभेत आपला फोटो फोटो सुद्धा खेचता येत नाही. आम्हाला सुद्धा येत नाही, आम्ही सदस्य असून त्या सभागृहामध्ये उदाहरण सांगतो. तर त्याला आपली मर्यादा आहे. ती मर्यादा ठेवली पाहिजे. लोकांनी त्याला वेगळे-वेगळे अर्थ लावले आहेत. पत्रकारांना खास विशेष हे आहे, की तुम्ही सुद्धा या शहराचा नागरिक आहे. अशा कुठल्याही महापालिकेत अजून झालेला नाहीये. कोणी येईल, कसे शूट करेल आणि काढेल आणि टाकेल. कोणी इल्लिगली करत असेल. पहिला बघा थोडंफार दाल में नमक चलता था. आता पण ते अति व्हायला लागलं म्हणून ही बंदी आणावी लागली. ह्याचा पण करता येईल तर भविष्यात नक्की याचा विचार केला जाईल. आपल्याच विनंती याला वेगळा अर्थ लावू. तिसरा राहिला प्रश्न बजेटचं. आमचे स्टँडिंग चेअरमननी सर्व पक्षांचे सदस्य, गटनेता यांच्याबरोबर बजेट फायनल केलं स्टँडिंगमध्ये आणि सर्व पक्षांनी एकमताने तो बजेट मंजूर केला. त्यामध्ये काँग्रेसचे गटनेता होते, शिवसेनाचे सदस्य होते आणि भाजपचे होते. 3 दिवस तो बजेट चालला, काही 1 दिवस नाही चाललं. आणि मी काल ऐकलं की ते इतर पक्षाचे काही मनमानी है, ये है, वो है, मी ठराव करके ला रहे. तुम्ही इकडे एकमताने मंजूर करा, तिकडे काय विरोधात ठराव कसं करणार? इकडे तुम्ही एकमताने मंजूर करा, तिकडे विरोधात ठराव कसं करणार तुम्ही? तोच पक्ष, मग त्या पक्षाचा गटनेत्याचा फायदा काय झाला? उदाहरण सांगतो, आम्ही त्यांच्यात चर्चा करतो, सर्वांनी एकमताने मंजूर केलं. आणि खरं म्हणजे हा बजेट मी आमचे स्टँडिंग चेअरमन, महापौर यांचं सर्वांचं अभिनंदन करेन, आमच्या सर्वांचं सदस्यांचं. आम्ही यावर्षी बॅलन्सिंग बजेट केलं. बॅलन्सिंग शब्द का वापरतोय? की गेल्या 3 वर्षात पूर्ण महापालिका विस्कटलेली होती. विस्कटल्याची व्याख्या काय? जिकडे पैसे खर्च नाही करावे तिकडे खर्च झाले. जिकडे पाहिजे तिकडे केले नाही. उत्पन्नाचा नवीन स्रोत शोधले नाही. मग टॉयलेट बरोबर नाही. तुम्ही जरी किती फोटो टाकले, रस्ते बरोबर नाही, खड्डे खूप आहे, शाळात शिक्षण बरोबर नाही. म्हणून यावेळी आपणही समजतात की एकदा 3 वर्ष तुमचं कुठलंही कामकाज हे हातातनं बाहेर गेलं, की परत त्याला आणायला 4-6 महिने लागेल ना. एका दिवसात काय जादूगार आहे का ते होईल तसं? तरी मी परत सांगतो महापौर मॅडम, चेअरमनचं मनापासून अभिनंदन करेल, हे उत्तम. त्यामध्ये आम्ही जास्त भर दिलोय शिक्षावर. यावेळी शिक्षण क्षेत्रात आम्ही दर्जा वाढवणार आहे. मग डिजिटल क्लासेस असेल, एखादा सांगतो, मग एखादा लायब्ररी असतील, ज्या प्रायव्हेट स्कूलमध्ये जे देतात ते करणार. काही स्कूल आम्ही क्लब करू. बस सर्व्हिस आम्हाला करायची इच्छा आहे. कारण की काही ठिकाणी विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी आहे आणि मॅन पॉवर खूप जास्त लागतो. तर ज्या ठिकाणी क्लब करता येईल, जिकडे विद्यार्थ्यांना त्रास होता कामा नये, असं सॅम्पल म्हणून आम्ही हे करणार आहे. दुसऱ्या बाजूला आम्ही स्पेशल जे दिव्यांग मुलं आहेत, ते स्पेशल या मीरा भाईंदरमध्ये 4,000 पेक्षा जास्त, त्याला आपण मतिमंद म्हणतो स्पेशल म्हणून. एकही शाळा नाहीये. त्यासाठी या वर्षी आम्ही शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तेही आम्ही करतोय. तिसरं, सीबीएसई शाळा ही करायची होती. परंतु या शहराचा अनुभव असा आहे, की ज्याला आम्ही काही वास्तू दिली, त्याने त्या वास्तूला आपली मालकी समजून त्याची वाट लावली. म्हणजे जेवी मॉडेलवर जागा आमची, चालवायचं तुम्ही. एकाच वर्गामध्ये आम्ही एक संस्था अपॉइंट करणार. ज्या संस्थेला टर्म्स अँड कंडिशन के 50 एक्झाम, आता तो टेंडर आल्यावर माहित पडेल. 50% प्रायव्हेट मुलं, 50% महापालिकेची मुलं. म्हणजे एकाच वर्गामध्ये दोन्ही मुलं असतील, महापालिकेचे आणि प्रायव्हेट, त्यांना तोच शिक्षण मिळेल जो प्रायव्हेट विद्यार्थ्यांना मिळतो. आणि त्यांना आम्ही पैसे घेणार नाही, देणार नाही. आमचे विद्यार्थी एवढे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये शिकवायचे. 50% मध्ये तुम्ही तुमचा खर्च चालवण्यासाठी उत्पन्न करा. या दिशेवर तेही आम्ही सीबीएसई मॉडेलची शाळा सुरू करणार आहे. कारण की आपण सर्वांना माहिती आहे, अनेक ठिकाणी इंग्लिशमध्ये ते बरेचसे आमचे विद्यार्थी पटसंख्या का कमी झाली, ते आता इंग्लिश शिक्षण संस्था सर्वात जास्त पसंत करतात. मग त्याने जे सामान्य व्यक्ती आहेत त्यांना असं देता येईल का, या दिशेने आम्ही काम घेतलेलं आहे. बस सेवा आम्हाला सुरुवात करायची आहे. टॉयलेटची आवश्यकता खूप जास्त विस्किट आहे.
यावेळी पहिल्यांदा आम्ही 10 करोड रुपये महापालिका आणि आतापर्यंत 2 करोड मी दिले. मी सुद्धा 10 करोड शासनाकडनं 20-25 कोटी रुपये हे खाली फक्त आम्ही शौचालयावर आता खर्च करणार आहे. आमची मानसिकता पूर्ण आहे की कमीत कमी 100 नवीन शौचालय बांधायचे आणि बाकी दुरुस्ती करायचे. या दिशेने आम्हाला जेवढं फंड लागेल टप्प्याटप्प्याने आम्ही करणार आहोत. बऱ्याचशा महत्वाच्या रस्त्यावर शौचालय नाहीत आहेत, त्या ठिकाणी आम्हाला करता येईल का? उदाहरण सांगायचं काशीमिरापासून चेकनाकापर्यंत, जे आपल्या काशीमिरापासून नाक्यापासून आपलं फाटकपर्यंत उदाहरण सांगतो. इकडनं जाताना उत्तनपर्यंत त्या कुठेही रस्त्यावर काही शौचालय नाही. कधी काही लक्ष्मी जायचं असेल काय असेल तर त्यासाठी जागा शोधून त्या ठिकाणी सुद्धा आम्ही निर्माण करणार आहोत. पार्किंग आणि मार्केट ही व्यवस्था सुद्धा खूप बेकार झालेली आहे. तर जास्त आता एक मिरावड स्टेशन, एक रामदेव पार्क व इतर ठिकाणी पार्किंग लॉट आम्ही उभे करणार आहोत. मिरावड स्टेशनला मल्टिपल पार्किंग आणि इकडे पण मल्टिपल पार्किंग. इकडे जो रामदेव पार्कला करणार, खाली मार्केट वरती पार्किंग. या पद्धतीने ज्या ज्या ठिकाणी जागा उपलब्ध आहे मार्केट आणि पार्किंग त्यासाठी जेवढे पैसे लागतील आम्ही देऊ. कारण की सध्या ही परिस्थिती रस्त्याची सुद्धा वाईट आहे. फेरीवाल्याला बसायला जागा नाही, पार्किंग करायला कारला जागा नाही. फेरीवाल्याला मार्केट मिळावं, लोकांना रस्ते मिळावं या दिशेने आम्ही सर्व जे लिगल फेरीवाले आहेत त्यांना ऍडजस्ट करू आणि इलिगल फेरीवाल्याला आम्ही या शहरात कमी करणार. मग ते बांगलादेशी असू द्या, रोहिणी असू द्या की इतर शहरातले असू द्या, मीरा भाईंदरचे फेरीवाल्याला न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करू. या कारण जेवढे रस्ते नॅरो आहेत किंवा ज्या रस्त्यावर एन्क्रोचमेंट आहेत ते आम्ही 100% एप्रिल 10 तारखेपासून सुरुवात करणार आहोत. की ज्या रस्त्यावर मग एखादा गाले असतील, एखादा वास्तू असतील, त्यांचं पुनर्वसन करून त्यांना न्याय देऊन नागरिकांसाठी रस्ते कसे मोठे करता येईल हे आम्ही बजेटमध्ये आम्ही प्रोव्हिजन केलेलं आहे. तर या दिशेने अनेक कामं आहेत की आपल्याला नक्की मी एवढंच सांगू इच्छित की आपल्याला 1 वर्षात फरक नजर येईल की या बजेटच्या माध्यमातून मोठ्या प्रकारात बदल केला. गार्डन मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात माती एक जण टाकतोय, झाड एक जण लावतोय, सिक्युरिटी एक जण करतोय, लाईट आम्ही सर्व समावेश करून पहिला तर या शहराच्या विकासाला CSR फंड खाली तरी मेंटेन करावं, जेणे महापालिकेचा खर्च कमी होईल. अशा प्रकारचा महापौर मॅडम, आयुक्त साहेब आम्ही सर्वजण या शहराचा विकासाला एक बैठक घेऊन त्या सर्वांना सांगणार की एक एक गार्डन तुम्ही अडॉप्ट करा. शिक्षण संस्था मोठे मोठे जे आहेत, जे मोठी संस्था आहेत त्यांना सुद्धा आम्ही सांगणार की तुम्ही एक एक शाळा अडॉप्ट करा. तुम्ही खर्च करू नका, पण कमीत कमी शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी तुम्ही करा. तर या 2 दिशांनी सुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणात काम करणार आहे. कारण की हा रोपवे महोत्सव आहे, सिल्वर काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न. जास्त जास्त रेन वॉटर हार्वेस्टिंग सोसायटीमध्ये कसे करता येईल, सोलार कसे लावता येईल, वीज आणि पाणी वाचवण्यासाठी महापालिका येणाऱ्या मीटिंगमध्ये ते त्यांना सबसिडाईज काय करू शकतात, महापालिका किती बेअर करेल त्या दिशेने काम करणार की हे दोन्हीकडे आम्ही प्रोत्साहन देणार की सोसायटीत जास्त जास्त सोलार लावावं आणि आपल्या रेन वॉटर हार्वेस्टिंग जास्त जास्त करा, जेणेकरून आपल्याला पाणी वाचवता येईल. या दिशेने सुद्धा आम्ही या मीरा बंदरमध्ये काम करणार आहे. परिवहनची इलेक्ट्रिक बसेस हे सुद्धा आम्ही या वर्षात देणार आहे. परिवहन सेवा सुद्धा आम्ही सुधारणा करणार आहे मोठ्या प्रमाणात. काही सिमेंट रोड आता मागे आम्ही 500 कोटी लोन घेतलं, यावेळी सुद्धा आम्ही 90 कोटी तरतूद ठेवली, परंतु ह्याच्यात भागणार नाही. या शहरातला विकासकाला विनंती करून TDR मार्फत आम्ही जास्त जास्त रस्ते सुद्धा विकसित करण्याचा प्रयत्न करणार आहोत की ते आम्हाला फ्री ऑफ कॉस्ट रस्ते मिळावं, जेणेकरून हा शहरची स्पीड लवकर पुढे जावी. हा झाला महापालिकातर्फे. राज्य शासनातर्फे सुद्धा यावेळी MRI मशीन मंजूर झाली. आता त्याचं आता फंड एलोकेशन वगैरे होऊन येणाऱ्या 4-6 महिन्यात MRI मशीन भाईंदर वेस्ट हॉस्पिटलमध्ये ते आम्ही सुद्धा चालू करणार आहे. इंदिरा गांधी हॉस्पिटल जो अर्धवट तिसरा मला बाकी आहे त्या ठिकाणी NSU असेल हे सुद्धा आम्ही यावर्षी चालू करणार आहोत. या शहरामध्ये जेवढे आरोग्य केंद्र आहे तिकडे आयुष्यमान आपले काय सेवा केंद्र, आरोग्य भरती केंद्र, आरोग्य केंद्र या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी डॉक्टर किंवा औषध उपलब्ध नाही. त्या दिशेने आम्ही काम करणार आहोत. सर्व आरोग्य केंद्रामध्ये त्या औषध आणि डॉक्टर उपलब्ध झाला पाहिजे. त्या दिशेने पण लागलं तर मानधनावर आम्ही घेऊ, परंतु आरोग्यामध्ये कुठल्याही प्रकारची कॉम्प्रोमाइज करणार नाही. आता राज्य शासनाने मीरा भाईंदरचा रोड सुद्धा मंजूर केलाय. 270 कोटी समथिंग 260 कोटी आहे. आपला काशी मीरा नाक्यापासून आपला
महाराणा प्रतापचा पुतळा हा रस्ता, उत्तमचा रस्ता सुद्धा मंजूर आहे. जो मधला पॅच बाकी राहिलेला तो साधारण 60-65 कोटीचा आहे. ते MMRDA याच वर्षी येणाऱ्या 4-6 महिन्यात त्वरित काम चालू होऊन जाईल पावसानंतर. आणि हाही काम जेसलपाक घोडबंदर लिंक रोड शासनाने सांगितलं होतं की आपण जागा मँगलोरसाठी कोर्टाने सांगितलं इतर ठिकाणी बँगलोर लावा. बैठक झाली. शासनाने पूर्ण मानसिकता केली. मँगलोरसाठी जागा दिल्यावर जेसलपाक घोडबंदर लिंक रोड त्याचंही आम्ही टेंडर याच वर्षी काढणार आहे. अशा अनेक महत्वाची कामं जी रखडलेली होती ती कामं आम्ही हाती घेऊन करणार आहे. या मधल्या काळात तुम्हाला माहित आहे की भारतीय जनता पक्षाने एक आंदोलन केलं होतं, गार्डन बचाव प्लेग्राऊंड बचाव. तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शासनाचा निधी आला. काही ठिकाणी गार्डन मध्ये स्विमिंग पूल चालू आहे, प्लेग्राऊंड मध्ये कुठलं तरी भवनचं काम चालू आहे. त्या सगळं जे इलिगल आहे त्याला ज्या रेग्युलाइज करता येईल ते रेग्युलाइज करू. जे रेग्युलर नाही करता येणार ते रद्द करू. आपण बघा या 3-4 वर्षात एकही गार्डन आणि एकही प्लेग्राऊंड हा निर्माण कोणी केलं नाही. पैसे ₹1000 आले, पण त्या गार्डन आणि प्लेग्राऊंड मध्ये आवश्यकता नाही तशा प्रकारची वास्तू चालू सुरू केली. म्हणजे उदाहरण सांगितलं, आम्ही पाहणी केली तर कमीत कमी 5-6 ठिकाणी स्विमिंग पूल चालू आहे. आमच्याकडे 2 आहेत तेच चालू होत नाही, चालत नाही. कारण की आता बऱ्याचशा कॉम्प्लेक्समध्ये स्विमिंग पूल आहे ते आहे. व्हायला पाहिजे. पण ते एवढी गरज नाही की 6-6 स्विमिंग पूल या शहरामध्ये काय सध्या गरज आहे ॲज ऑन टुडे. त्याच्यापेक्षा महत्त्वाच्या गोष्टी गरजेच्या आहेत ते आम्ही निर्माण करणार आहे. तर काही कामाला नाईलाज ते रद्द करावे लागणार आहेत. ते निर्णय महापालिका घेतील. अशा प्रकारचं एक सुंदर बजेट निर्माण केलंय. शासन या बजेटच्या पाठीशी आहे. माननीय मुख्यमंत्री नेहमी मीराबाईंवर प्रेम केलंय. ज्या ज्या वेळी ते आले ते मीराबाईंना काही ना काही देऊन गेले. आणि मला विश्वास आहे की माझं सरकार या शहराला जे लागणार आहे ते सर्व देणार आहे. आणि महत्वाचं कार्यालय आता छोटा पडायला लागलाय. आता एकदा आम्ही केलं होतं एसटी स्कूलला, पण ते कोर्टमध्ये मॅटर असल्याने तो रखडला. दुसरा नंतर गेला तो तिकडे जेपीचा पण ती जागा छोटी पडणार आहे तो प्रॅक्टिकल होऊ शकत नाही. म्हणून यावेळी बजेटमध्ये तरतूद केली. मॅकडीच्या समोर महानगरपालिकाचं आरक्षण आहे. त्याचं आम्ही लवकरच टेंडर काढणार आणि त्या प्लॅनिंग केल्यानंतर येणाऱ्या 3 महिन्यात त्या कामाला प्रत्यक्ष त्या इमारतीचं काम 100% जागा आमच्या ताब्यात आहे. म्हणून आम्हाला कुठे जायची गरज नाही. बजेटला आम्ही तरतूद केलेली आहे. नवीन महापालिका इमारत यावर्षी आम्ही आणणार आहोत. हे आपल्याला आम्हाला आजच्या बैठकीच्या माध्यमातून माहिती द्यायची होती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.